पांडुरंगाच्या चरणी हेच मागणार आहे की बा या महाराष्ट्रामधील सर्वसामान्याचे म्हणजे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या आहेत दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत। आणि हे जे वादविवाद करणारे, वाढवणारे, त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षापक्षातले असतील, समाजातले असतील, हे सगळं जे आहे या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना। सर, हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? असं आहे की एका बाजूने जे आहे जालन्यामध्ये हा वाद पेटत गेला, 2 महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही, एक शब्द नाही, मला शिवीगाळ करत राहिले, मला अपमान करत राहिले। पण ज्या वेळेला बीड पेटलं, आमदारांची घरं धडाधड पेटले, गाड्यांचे स्फोट धडाधड झाले, हॉटेलं पेटवण्यात आले, ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं, त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो। मी काही मागत नाही कोणाकडे काय, मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे 35 वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे। मी काहीही मागत नाही, मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसींचं, मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे। नाही ते जर म्हणता आहेत, नाही मंत्री काय, मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी। हे आमदार मंत्रीपद नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी ह्या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी, त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे, त्या मंत्रिपदाचं नाही, तुमच्या आमदारकीचं नाही, खासदारकीचं नाही, तो भाग नाही। आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे, मागासवर्गीयांसाठी, त्यांना धक्का लागू नये। 54% लोक आहेत देशामध्ये सुद्धा, त्याच्यासाठी मी काम करतो आहे। आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन, तर पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलनं, जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला, तर मग कशाला मग मुंबईला जा, इकडे जा, तिकडे जा, हे आंदोलन करू, त्यांना पण तो प्रश्न विचारा ना। आता पंढरपूरमध्ये आज ओबीसींची सभा होत आहे, या सभेला छगन भुजबळ संबोधित करणार आहेत। त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी विठुरायाचं दर्शन घेतलं आहे आणि त्यांनी साकडं घातलेले की वादविवाद करणाऱ्यांना विठुराया सद्बुद्धी देईल। मग त्यालाच लागू होतं ना ते, त्यांनी चांगलं घातलं नाही साकडं, त्यालाच लागू होतं ते। ओबीसी बांधवाने मराठ्यात वादविवाद होता ही त्याची इच्छा आहे, पण पिढ्यांना पार झाला नाही, इथून पुढेही आमच्यात होणार नाही। गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र आहेत, आम्ही एकत्र राहणार, तुझी इच्छा कधीच पुरी नाही आम्ही होऊ देणार। तू राजकीय स्वार्थापोटी अशी भाषा बोलतो आणि तू राजकारणी माणूस आहे, राजकीय लाभ गोरगरिबांच्या मध्ये वाद लावायचा आणि राजकीय फायदा उचलायचा ही त्याची पहिल्यापासून सवय। विठ्ठलाला त्यांनी साकडं घातलं आहे, विठ्ठल त्याला सद्बुद्धी देणार आहे की तू इथून पुढं जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नको, स्वतःच्या पाहुण्याच्या हाटलं जाळून दुसऱ्याचे नाव घेऊ नको, हे त्याला सद्बुद्धी देणार आहेत। कोराडीची काट्याची भाषा करू नको, जातीत आमच्यात चांगले संबंध असतानाही खराब करू नको, हे त्यालाच सगळं लागू होतं आहे। विठ्ठल त्यालाच सद्बुद्धी देतील, बाकी त्यांनी बोलू नये आणि त्यांनी सल्लेसुद्धा लोकांना देऊ नये। आता पंढरपूरमध्ये आज ओबीसी मेळावा होत आहे, या मेळाव्यात मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांच्या विरोधात जर भुजबळ बोलले तर त्यांना चपलेने मारू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे। त्यावर भुजबळ यांनी उत्तर देत कुणी चप्पल फेकत असेल तर त्याचं स्वागत आहे असं भुजबळ म्हणाले आहेत। नाही ते काय, मला अधिकृत माहिती नाही, ज्या गोष्टी अधिकृत माहिती नाही त्याबद्दल बोलू नये, कारण कोण आहे, काय आहे, कसं आहे, ज्याच्याबद्दल माहितीच नाही त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही। आता म्हणून छगन भुजबळ असंही म्हटले आहेत की जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत। पहा, तुला काय रस्त्यावर लढणं आहे तर डांबरेवर झोप, आम्हाला काय करायचं, पुढं पडतो, आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमच्या नोंदी सापडल्यात, आम्ही ओबीसीचं आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे। ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटते मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यानं गप्प बसावं, कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे, ह्यो राजकारणी माणूस आहे, ह्यो राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो, परंतु त्याच्या म्हणण्यानं
आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. लोकशाही तुला काय करायचं कर, लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू. ओबीसी आरक्षणातच मराठा जाणार बघ म्हणतो थोड्या दिवस. दादा, मुंबईला तुम्ही आता 20 तारखेला कूच करणार आहेत. अवघे 13 ते 14 दिवस बाकी आहेत. तर या दरम्यान सरकारशी तुमचा काही संपर्क झाला आहे का, फोनवरून किंवा प्रत्यक्ष? नाही, काय संपर्क नाही. कारण काय संपर्क करायचा. मुंबईचे रस्ते आम्हाला माहिती आहेत, ते थोडे सांगणार आहेत कोंकडून जायचे. सगळे रस्ते माहीत झाले मराठ्याला, आता कोंकडून कसं जायचं. मराठे घुसणार शांततेत आंदोलन घेऊन, आरक्षण घेऊन पण येणार. मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळाली नाही तर तुम्ही मराठे मुंबईत काय करणार, जाणार की नाही? जाणार आणि काय करणार म्हणजे परवानगी सरकार देणारच. लोकशाहीच्या मार्गानं चाललेलं आंदोलन याला सरकार रोखू शकत नाही. मग तर सरकारच कायदा पायदळी तोडवायला लागले. आम्ही रितसर आमचे माणसं अर्ज करतील, परवानगी आम्हाला मिळणार, सरकार देणार. नाही दिले तरी आम्ही मुंबईला जाणार, तिथं जाऊन खुशाल मांडी घालून बसणार. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे. राज्य सरकार शिवरायांची वाघनखे आणणार असल्याचा दावा करत आहे, मात्र अद्याप जानेवारी महिना सुरू झालेला आहे, परंतु वाघनखांसंदर्भात कुठलाही व्यवहार झालेला नाही आहे किंवा वाघनखं भारतात आणली गेलेली नाही आहेत. आणतील ना, नाही आणले तर लागतील परत मागं जनता त्यांच्या. त्यात बदलेल, पण मला जास्तीची नाही माहिती. धन्यवाद.